गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता ना रेसिपी जी आहे ती मी शेअर करायला म्हणजेच थोडीशी रेसिपी झालेली आहे आणि मी थोडीशी दाखवणार आहे. तर चला ती कोणती रेसिपी आहे मी तुम्हाला दाखवते. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, छान असा व्हिडिओ होणार आहे. चला तर मग. तर आता ना काही इथं रेसिपी झाली होती आणि काही राहिली होती, तरी ही पालक आहे ना मी थोडंसं जे पाणी आहे गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे. कारण आहे ना ते आपल्याला इथं आहे ना पालक पुडी करायची आहे. आणि आता मी आहे ना याचं मिरची वगैरे मी लसूण मिरची दळून घेतलेली आहे, जिरं आणि ओवा थोडासा. तर इथं पालकही आपण आहे ना मिक्सरमधून थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथं थोडीशी मी हळद टाकलेली आहे. तर आता हे जे आपलं मिश्रण आहे ते एकत्र एकजीव करून घेतल्यानंतर छान असं आपलं जे पीठ आहे ते तयार झाले. यामध्ये मी 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर याचं छान अशी जी आपली पुडी आहे ती लागते. तर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आहे ना मी नंतर कारण आहे ना व्हिडिओ जो आहे तो लेट शूट करायला घेतला. आणि आज सकाळी म्हटलं ना, सकाळी कसं शूट करणं होत नाही, खूप घाई होते. आणि मुलींचं कसं असतं ना, त्यांना पालकाची भाजी जर आपण शेंगादाणे वगैरे घालून केली किंवा सुकी जरी केली तर ती खात नाही, त्यांना आवडत नाही. आणि पालेभाज्या आहे ना आपल्यासाठी खूपच उपयुक्त असतात, हे तुम्हालाही माहीत आहे. त्यापासून आपल्याला व्हिटॅमिन भेटतं आणि प्रत्येक भाजीपाला हा आपल्या शरीरासाठी खरंच गुणकारीच असतो. आणि आता मुलांचं कसं आहे, त्यांना आपण कितीही सांगितलं, बळजबरी केली तर ते काही खात नाही. तर आहे ना मी मस्त छान अशा आहे ना त्यांना पालक पुड्या वगैरे करून दिल्या तर त्या छान खातात. आणि अशा पद्धतीने केलं तर खरंच खायला पण खूप छान लागतं ते. तर इथं बघू शकता मी आहे ना आता तेल तापलेलं आहे का बघत होते. तर थोडंसं जो पीठ आहे ते मी घेतलं आणि नॉर्मल तेलामध्ये टाकून बघितलं तर तर तेलाला आपल्या म्हणजे तापलं होतं. तर बघू शकता तुम्ही छान अशा आता पुड्या आहे ना मी एक एक करून सर्व तळून घेते. तर खूप छान अशा ज्या पुड्या आहेत त्या तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकतात किंवा दह्याबरोबरही खाऊ शकतात, जसं तुमच्या आवडीनुसार. तर आणि घरगुती ते घरगुतीच असतं बरं का. आपण जर म्हणतो हॉटेलमधलं तर हॉटेलमध्ये खाणं वेगळं आणि आपलं घरगुती बनवणं खरंच वेगळं असतं. कारण आपण प्रत्येक जी गोष्ट आहे ती आपल्या स्वतः म्हणजे ती साफ वगैरे करून घेतो किंवा तेल असेल, काही असेल तेही आपण आपलं जे ताजं तेल आहे म्हणजे स्वच्छ सर्व काही जे आहे ते नीटनेटकंच वापरतो. तर हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ खाण्यापेक्षा मी तर म्हणते घरीच थोडं एकदा चुकेल, दोनदा चुकेल पण व्यवस्थित असं यायला लागतंच. कोणतीही गोष्ट केल्या लगेच येत नाही. मग ती कोणती गोष्ट असो. तर माझं तर मत आहे कोणतीही गोष्ट शिकत राहिली पाहिजे. फक्त करण्याची आपल्यात जिद्द असली पाहिजे बस. बाकी शिकण्याची आवड असली पाहिजे. तर आता इथे ना मी पटपट अशा पालकपुड्या करून घेते आणि सर्वांना टेस्ट घ्यायला देते. आणि स्वयंपाक म्हटलं ना तर सर्वांची कमेंटच एक आपल्यासाठी म्हणजे जे काही आहे ना, म्हणजे आपण कसं म्हणतो एखाद्याने स्तुती केली किंवा छान झालं असं जरी म्हटलं ना, तर आपला सर्व स्वयंपाकाचा जो आनंद आहे ना, तो म्हणजे अजून उत्साह येतो आपल्याला करण्याचा. फक्त काय म्हटलं बरं, खूप छान झालं, चांगलं झालं, एवढं म्हणण्याचे आपले कान आतुरलेले असतात. पण असो, कोणी म्हणतं, कोणी म्हणत नाही. आमच्या हो म्हणतात, "बरं झालं." पण नंतर मग सांगतात ते, पण तोंडावरती कधीच म्हणणार नाही की छान झालं. तर चला आता मस्त अशा आपल्या पुड्या करून घेते मी. तर असो, हे माझं मत झालं. तुमचं काय मत आहे ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. कारण माझे भरपूर ताई माझे व्हिडिओ बघत असतात. तर प्रत्येक स्त्रीचे विचार वेगवेगळे असू शकतात. माझं जे मत आहे ते मी मांडते. आणि हो, चांगलं असेल तरच चांगलं म्हटलं पाहिजे, हेही बरोबर आहे. जर आपला पदार्थ जर चविष्ट नसेल आणि समोरचं चांगलं म्हणावं अशी अपेक्षाही आपण ठेवू शकत नाही. पण आपणही करताना काही कोणतीही पदार्थ चुकीचा करत नाही. तर चला, छान अशा आपल्या पुड्या तयार झालेल्या आहेत. आता आहोंना टेस्ट करायला देते. तर आहोंना काय बोलता तुम्हाला मी दाखवते. आवाज येईलच तुम्हाला. बरं झालं. काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का, याला कुदळी म्हणतात. आणि आता आहे ना आपण कांदे काढतो आहोत. तर आपल्याला दुपारनंतर जायचं आहे गावाला. तर थोडेसे जे कांदे आहेत ते काढायचे राहिलेले आहेत. तर तेवढे कांदे झाल्यानंतर आपण गावाला जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवते किती कांदे काढायचे राहिले आहे ते. तर आता आपण मळ्यात आलेलो आहोत आणि इथं कांदे काढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता. अजून इकडे ना थोडेसे काढायचे राहिलेले आहे. आता तेवढे काढायचे झाल्यानंतर आपल्याला गावाला जायचं आहे. तर कुठं जायचं आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि कांदे पण आता ना छान निघत आहे. तर भाव कमी झालेले आहे. पण कसे भावाचं कसं असतं, कधी कमी होतं, कधी जास्त होतं. आणि पाऊस पण सांगितलेला आहे, त्यामुळं काढून आणि एका ठिकाणी वाहून घ्यायचे आहे, जेणेकरून ते ओले होणार नाही आणि झाकायला सोयीस्कर होतील. तर आता आहे ना, आता एवढे वाफे काढायचे झाल्यानंतर आपल्याला गावाला जायचं आहे. तर चला पटपट आता हे जे आहे ते काढून घेते कांदे.
तर पाहते ना जळालेली तिची, तर काढायला बऱ्यापैकी जातात ते. हे बघा, कधी कधी खुडतं पण छान निघतंय. हे बघ, कधी कधी असं होऊन जातं त्याचं, असे खराब होते काही. तर असे कांदे आहे मस्त. तर आता पटपट आहे ना आपण काढून घेऊ, आणि या कुदळीच्या साह्याने जर खुडला ना तर याला कुदळी म्हणतात. तर या कुदळीच्या साह्याने आता आपण जे आहे ते काढतो. तर पटपट आता कांदे काढून घेते मी. तर फायनली आता पूर्ण कांदे काढायचे झालेले आहे. तर थोडी मुरसून द्यायचे आहे पातीमध्ये, कारण जर लगेच कापले ना तर त्याला आहे ना बारीक असे कोंब येतात. तर ते थोडेसे म्हणजे एक दिवस तरी जी पात आहे ना ती मुरजून दिल्यानंतर कापायचे आहे, जेणेकरून त्याला मोड येत नाही. आणि जर मोड आलेले असेल तर जे भाव आहे ती कमी जातात. तर आता एवढे काढून घेतलेले आहे, आणि बघू शकता तुम्ही दिवस आता म्हणजे तरी 3-3:30 वाजले होते. तर चला आपण आता गावाला निघालेलो आहोत मळ्यातून आल्यानंतर. तर बघा आपली आरू, आरू इकडे बेटा. तर चला आता आपण ना चाललेलो आहोत गावाला. तर कुठं जातो ते तुम्हाला मी नक्की दाखवेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला जाऊया आपण. तर आपली राधिका घरी थांबणार आहे आज. मोठं झालं हां, चला तर मग. तर आम्ही निघालो होतो, आणि जातानाच तिथं आता वाटेत आम्हाला मॅम भेटल्या होत्या. आणि त्या नातामुळे ना म्हणजे ख्रिसमसचं त्यांच्या इथं खूप छान असं कार्यक्रम असतो. तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. तर तिथं गेल्यानंतर मी थोडासा शूट घेतलेला आहे की ख्रिसमसची त्यांनी कशी तयारी केलेली असते. आणि खरंच खूप छान असं प्रसन्न वातावरण तिथलं होतं, आणि मन पण खूप रमलं होतं. तर छान वाटलं त्यांना भेटून, आणि त्यांनाही जे ख्रिसमस आहे त्याच्या शुभेच्छा दिल्या. आणि मग तिथून आम्ही पुढे जाणार होतो. तर तुम्हाला थोडासा जो व्हिडिओ आहे तिथं मी शूट केलेला आहे तर तो दाखवते. तर चला मॅमला शुभेच्छा देऊन आपण निघालेलो आहोत आता पुढच्या प्रवासाला. कसं वाटतं करमत नाही? भाऊबाईंनी मस्त अशा भाकरी केलाय. तर आपल्याला भाजी करायची, तर भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर हे असं छान असं किचन आहे त्यांचं. तुम्हाला भाजी केल्यानंतर दाखवते. त्याला थोडंसं ना मी मदत करू लागते. आता इथे ना जे चिकन न खाणारे आहे ना त्यांच्यासाठी मस्त असा पावड्याचा बेत आखलेला आहे. तर बघू शकता छान असे पावडे तळत आहे. तर या सर्वजण पावडे खायला. आज संध्याकाळचा बेत. तर इथं जाऊबाईंनी मस्त चिकन आणि भाकरी आणि पावड्याचा बेत आखला होता. तर आम्हाला जायच्या वेळेस ते गावाला गेले होते, पण आम्ही कॉल केल्यानंतर घाई गडबडीत आले आणि खूप घाई गडबडीत तयारी केली. तर खरंच खूप छान वाटलं. आणि आज म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही त्यांच्या घरी मुक्कामी राहिलो होतं. तर त्यांनी खूप छान असा आमचा पाहुणचार केला. आणि जर माझे पुतणे म्हटले ना तर तुम्हाला खरंच सांगायला नको, खूप असे त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत.
आणि जर एखाद्या मुलीलाही लाजवतील इतकी अशी मदत ते आईला करत असतात. आणि जाऊबाईच्या हातच्या मटणाची चव म्हणजे खूप न्यारीच होती. खरंच खूप छान असं टेस्टी त्यांनी भाजी बनवली होती. तर सॉरी माझ्याकडून रेसिपी शेअर करणं झालं नाही, पण नेक्स्ट टाईम मी नक्की करेल. आणि आमच्या जाऊबाई म्हटलं ना तर खरंच चेहऱ्यावरती कधी त्यांच्या नाराजी नाही, कायम प्रसन्न असा चेहरा असतो. आणि कधी म्हणजे आपण पाहुणा आला आणि जरासा कंटाळा आल्यासारखं असं कधी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार नाही. ते प्रत्येक म्हणजे पाहुणे त्यांचे जर कायमच चालू असतात, पण ते एकदम आनंदाने स्वागत करत असतात आणि कसलाही त्यांना कंटाळा नाही. खरंच गेल्यानंतर असं म्हणजे आम्हाला वाटलं पण नाही की आम्ही पाहुणे घरी गेलेलो आहोत. त्यांनी खूप छान असा आमचा पाहुणचार केला आणि खरंच मला खूप छान वाटलं. आणि अशा जर जाऊबाई असतील तर कशाला म्हणजे आयुष्यात काही कशाची कमीच भासणार नाही. खूप छान असं म्हणजे वाटलं मला तिथं गेल्यानंतर. कसलीच उणीव अशी भासली नाही. माझे पुतणेही खूप छान आहे. आणि हो, आम्ही कशाला गेलो होतो ते सांगायचे राहून गेलं. तर माझा जो पुतणे आहे तो आर्मीमध्ये आहे. तर त्याला 1 तारखेला पोस्टिंग होती त्याची, तर त्याला भेटण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि हे आहे सकाळचं मस्त असं वातावरण. तर रात्री मुक्कामी राहिल्यानंतर आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो, कारण आहोंना शाळेत जायचं होतं. तर हा सकाळचा तिथला व्ह्यू आहे. खूप छान असं शेतामध्येच त्यांचं घर आहे. आणि तिथलं जर आजूबाजूचं वातावरण बघितलं तर खूप प्रसन्न आहे. तर अशा प्रकारचा आमचा जो पाहुणचार आहे तो तिथं झालेला आहे. आणि तुम्हाला असे गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचं जाऊबाईंच्या इथलं घर तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा. तर नेक्स्ट टाईम मी ना जाऊबाईच्या घराचा होम टूर नक्की देणार आहे. तर तुम्ही कमेंट केल्याशिवाय मी तो देणार नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.